मित्रांनो, आता आम्ही निघलो इकडे फेरफटका करायला. दादा आहेत आमच्यासोबत आणि आमचे 2 पार्टनर पण आहेत. जरा इकडे पण फिरून येऊया. एक सुंदर इथे आणि संध्याकाळी इकडे आहे ना खूप सुंदर असं वातावरण असतं. मग आपण पाहूया आता. आमच्याबरोबर तुम्ही पण बघा. नेक्स्ट टाइम तुम्ही आलात तर इकडे नक्की या. हे सगळ्यात सुंदर आणि अतिशय रमणीय ठिकाण आहे. इथे थंड वातावरण आहे. जिकडे बघाल तिकडे तुम्हाला फक्त आणि फक्त चहाचा बगीचा दिसेल. त्या तिथे जर बघितलं तर याक आहे. महादेवाच्या मंदिरात बट रस्ता आम्ही शोधत चाललोय. आम्हाला रस्ता माहित नाहीये. बरोबर, चला बरं. सर्व चहापत्ती आहे ना, ही सर्व चहापत्तीची झाड आहेत. मला ते सगळं तोंडाने हे करायला लागलं. आता आमचं सर्वांचं काहीच टेन्शन नाहीये. ब्लॅक व्हिडिओवाला हा पेजवर आलेला आहे. त्याच्या थोड्या पूर्ण पाय सोडून निघणार आहेत काढून. तसं काय टेन्शन नाही. तसं टेन्शन नाही आहे, फक्त थोडीशी हा स्मेल मस्त आहे ना. ॲक्च्युली याच्यामध्ये आम्हाला रस्ताच नाही सापडत आहे. आम्ही आहेत उन्हाळत आहोत डोराव. आणि हे आधे आधे त्यांना आधे आहे, त्यांना आधे. अरे समजता नाही यार, हाईट कम आहे, समजा करो. तुमचं काय, तुम्ही तर याल. माझं काय, ती तुझी चुकी आहे. तुला पप्प्या घ्यायची सवय आहे ना, घे आता. टीची पप्पी, टी लवर ना. दॅट मॅन. जर मला फक्त ट्रॅक मधून पण आतमध्ये हालत खराब झाली. फायनली रस्ता भेटला. असं वाटायला तुला काय जाऊन आंघोळ करावी. क्या भेट पायाला स्क्रॅचेस आलेत एवढ्यामध्ये बघा. घंटा फरक नव्हतं. तेरा आगे खतम म्हणणे की जिंदगी पे पायांची वाढ लागले, रात्री झोपणार आहेत. कधी कधी कोण कोण आहे ना, नंदी महाराज बघा किती भारी वाटतात ना. आपल्या घालून झाला ना का काय. हे सुंदर असं छोटंसं मंदिर चहापत्तीच्या बागेमध्ये. पण आतमध्ये आम्हाला जाता येणार नाही कारण त्यांनी लॉक केलेलं आहे. बाहेरूनच आपण दर्शन घेऊया. टाळ पण लावलंय आणि बंद पण करून ठेवलं. झेंडूचं झाड पण छान आहे. शंभो शिव हर महादेव. गुड मॉर्निंग गाईज. आता 5:45 झालेत आणि आम्ही निघालो आता प्राणी पक्षी वगैरे पाहण्यासाठी. हे प्राण्यांमध्ये तार लावलेली आहे आणि या तारेमध्ये नॉर्मली करंट असते जेणेकरून प्राणी आतमध्ये येत नाही. तुला दाटी पाहिजे. दाटी बघा, जंगल दाटी किती आहे. खूप मोठी मोठी निलगिरीची झाडे आहेत इकडे. खूप म्हणजे खूपच आधीचे. आता त्याचा साल सांगू शकत नाही. आणि किती वर्ष जुने आहेत ते आम्ही नाही सांगू शकत. आणि अशा जंगलामध्ये वाघ वगैरे असतात ना. वाघ, बिबट्या असतात ना, पण सध्या आता सगळे वरती आहेत, इथे जवळ येत नाही. असू पण शकतात. ते बघ आता इथूनच फक्त पाठून बघ सूर्याचं हे नीट झाडामधून पाठी ना इकडे इथून दिसेल तुला. हा बा, हां ते कसं वाटतंय. तू छान ह्याच्यामध्ये ब्लॅक. ॲक्च्युली काल आम्हाला
याकसारखा प्राणी दिसलेला, पण नंतर समजलं तो याक नाही, बैसन आहे. बैसन काहीतरी असंच नाव आहे त्याचं. तर मॉर्निंगला सुद्धा ते आहे तिथे माझ्या समोरच, दाखवतो तुम्हाला. ॲक्च्युली जर ते अटॅक केला तर माझी वाट लागणार आहे, कारण मला जागा नाही इथे पळायला, आणि ते काही सेफ्टी पण नाही आहे. फुल रिक्समध्ये शूट करतो आहे. एक्झॅक्ट माझ्या समोरच आहे. ते चायची वरची एकदम कवळी पानं कटिंग करतात, जेणेकरून त्याच्यानंतर हे करणार ती लोक. चहा पावडर तयार होणार त्यापासून. आणि हा बॉक्स आहे बघ, हा बॉक्स आहे आणि ही कैची आहे. ह्या बॉक्समध्ये कैची पकडून ती लोक कधी कधी कटिंग करतात. जे कटिंग केलेलं ते ह्या बॉक्समध्ये नाही, जमा नाही, होतं. नाही, ह्या बॉक्समध्ये जमा होतं ना ते. नाही नाही नाही. हॅलो. हां, हे पकडतात आणि असे पटापट पटापट पटापट. हा, मग ते त्यामध्ये जमा करतात ना ते. हां, दे सांभाळून दे. हां, आता ते बघ कशी कटिंग करतात तेव्हा. हां, ही बघ, आतापर्यंत ते विळ्याने कट करत होते, आता ते बॉक्स कटिंग. उसे कैची भी लगाई गई है. सीजर. हाँ, मैं मराठीत बोलणं कैची. अरे हां, विसरून गेलो. ओके. अभी ये सब लोग मिलके ये पूरा अभी तक उन्होंने सुबह से जमा किया हुआ है, म्हणजे जमा केलेलं आहे संपूर्ण सगळं छानपैकी. आत्ताच त्याने एवढा प्रकार कट केलेला आहे. सिर्फ ऊपर ऊपर का ही ना फ्रेश. हाँ, या यस. माटकाड कॉफी का ಕಾಫಿ ಪಾರ್ಮದನ್ನ ಸೀಸನ್ ಇಲ್ಲ
ओके पीछे साइड அது இது हाँ हे जे आहेत ना அது வந்து பொங்கல் டைம் தான் हाँ அடுத்து ஜனவரிக்கு தான் தீபாவளி अभी उनका पोंगल जब सीझन चलता है ना उस वक्त अरे हां ज्या वेळेला त्यांचा सीझन असतो ना पोंगल त्यावेळेला ती लोक कॉपी काढतात सध्या ना आता जास्त करून चहापत्तीचा आता हे जेवढी टोळी दिसत आहेत तेवढे ते सगळे वरचे शेंडे ते उडवणार आता ही कटिंग केली हा ही कटिंग केलेली आहे आणि हे जे असं हिरो हिरो वरती आलेले ना हे बघा हे फ्रेश फायनली आमची पूर्ण तयारी झालेली आहे. सर्व हार्डवेअर वगैरे घेऊन आम्ही सेटअपवरच निघालो आहे. थोड्या वेळात चालू करायचं आहे. पार्टिसिपेंट वगैरे आलेले आहेत. आता हे इकडचे सर्व आम्ही हँडल करणार आहेत. मी अमोल सर आणि त्याचं नाव अजय सर अजय सर तिकडे करणार आहेत ना. हां ते टेंट पिचिंग करते अजय सर टेंट फिटिंग करणार आहेत आणि बाकी इकडे सर्व आम्ही हँडल करणार आहेत. आणि तो हिल साहिल ना. ओके साहिल आहे की आमच्यासोबत. आम्ही तिघे इकडे सर्व करणार आहेत. तो हार्डवेअर पाहून घ्या. काम घ्यायचं मला फक्त बघायचं आधी कुठे कुठे रोप कॅरामेल DC वगैरे सर्व आहे. बाकी तुम्हाला ते समजेलच कुठे कुठे काय यूज केलं आहे आम्ही ते. फर्स्ट ॲक्टिव्हिटी आमची कंप्लीट झालेली आहे. कमांडो क्रॉसिंग आणि त्यानंतर आता लंच ब्रेक झाला आहे. पाऊस पण पडतो आहे खूप जोरामध्ये. पाऊस येतो मी माझ्या टेंटमध्ये गप बसलो आहे आणि बाकी मेंबर्स तिकडे बसले आहेत दोघे. ही आमची छोटीशी झोपडी. लास्ट में है ना अपना बैलेंसिंग वन साइड जाता है. हाँ बराबर. तो उधर अपने को है ना खुद का बॉडी बैलेंस करने का है. मतलब ज़्यादा से करके लेफ्ट साइड में रखने का. क्योंकि राइट साइड में अपना बैलेंस जाता है ना. करेक्ट. बट वैसे भी अगर दोनों तरफ से अगर साइड में मैंने ऐसा खींच के पकड़ लिया तो मतलब तो आपका बैलेंस परफेक्ट हो जाएगा ना. हाँ तो दोनों तरफ से वो पकड़े रखना है. हाँ क्योंकि लास्ट में है ना एंड में वो ज़्यादा पास में अच्छा उधर ज़्यादा मतलब पावर लगाना लगाना पड़ेगा बराबर. बट जहाँ से जब तक पहुँचेंगे ना तब तक हमारा एनर्जी थोड़ा कम हो जाएगा. हाँ तो तभी तो कुछ करने जैसे फील होता है ना बाद में यार इतना हार्ड हो गया भी मैंने कंप्लीट किया. करेक्ट. अगर सब कुछ स्मूथ न रहेगा तो कुछ फ़ायदा ही नहीं रहेगा ना. इसका असर तो कल पता चलना चाहिए सबको. हाँ वो बात है. अगर इससे गिरते भी हो ना फिर भी नीचे टच नहीं होता. मतलब लटकते रहोगे ना. लटकते रहो.